जय भीम. नमो बुद्धाय. 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करणार आहोत. हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरी करतो, तसंच स्त्री मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आपण स्त्री मुक्ती दिन म्हणून का साजरा करतो, बालिका दिन म्हणून का साजरा करतो, यांचं योगदान स्त्रियांच्या बाबतीत कोणत्या प्रकारचं आहे याची माहिती आपण घेणार आहोत. तर सावित्रीबाई फुले यांचं शैक्षणिक कार्य आपण जर पाहिलं तर भारतातील स्त्री शिक्षणाला बंदी होती. स्त्रियाने चूल आणि मूल याच बाबतीत फक्त राहायचं आहे. यामध्ये शूद्र, अतिशूद्र, अगदी सवर्ण वर्गातील स्त्रियांना सुद्धा शिक्षणाची बंदी होती. आणि ह्या बंदी झुगारून त्याने मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले या स्त्रीमुक्ती दात्या आहेत असं संबोधलं जातं. आणि त्यांचा जन्मदिन हा बालिका दिन, स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. या आपल्या अखंड भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून गणल्या गेल्या. समाजसुधारक, कवयित्री आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत म्हणून त्यांना मानलं जातं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत राहून त्यांनी स्त्री, शूद्र, अतिशूद्राच्या शिक्षणासाठी ऐतिहासिक असं कार्य केलं. 1848 मध्ये मुलींच्यासाठी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात चालू करण्यात आली. आणि ही भारतातील पहिलीच मुलींची शाळा सुरू झाली होती. कारण भारतामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्यास मनुस्मृतीने बंदी घातलेली होती. सावित्रीबाई या त्या शाळेच्या मुख्य शिक्षिका होत्या. त्या काळात मुलींना शिक्षण देणं धर्मविरोधी आणि सामाजिक पाप गणलं जात होतं, मानलं जात होतं. स्त्रीला शिक्षण जर आपण दिलं तर स्त्री ही सामाजिक पाप होईल किंवा स्त्रियांच्याकडून अक्षम्य असा काहीतरी गुन्हा घडेल, अशा प्रकारची समजूत त्यावेळच्या समाजामध्ये चालत होती. हा भिडेवाडा पुण्यामध्ये आज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी मुलींना शिक्षण द्यायचं म्हणजे फक्त आता त्यांचे शूद्र, अतिशूद्र, मांग, महार, चांभार, 12 बलुतेदार, आलुतेदार सर्व जाती जमातीच्या मुलींनाच त्याने एकत्र केलं असं नाही, तर सर्व सवर्ण वर्गातील मुलींना सुद्धा त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. वंचितांच्यासाठी त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. वंचित समाजातील मुलींना ही त्यांना शाळेत त्याने बोलावून घेतलं. आणि अशा प्रकारच्या 1851 पर्यंत पुण्यामध्ये 18 शाळा त्याने चालू केल्या, सुरू झाल्या. आणि त्यावरती सावित्रीबाई फुलेंचं शिक्षण चालू झालं. आता फक्त सावित्रीबाई फुलेने फक्त मुलींच्यासाठी, सर्व जाती धर्मातील मुलींच्यासाठी, सवर्ण मुलींच्यासाठीच काम केलं असं आहे का? नाही. त्यासोबत त्याने आपल्या समाजामध्ये ज्या विधवा होत्या, ज्या परित्यक्त्या होत्या, या स्त्रियांच्यासाठी त्याने शिक्षण चालू केलं. याच्यामध्ये विधवांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवलं पाहिजे, अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या त्यावेळच्या समाजामध्ये विधवा ज्या स्त्रिया झाल्यात त्यांच्यावर अत्याचार केले जायचे, त्यांना वाईट कुटुंबामध्ये आणि समाजामध्येही गणलं जायचं.
आणखी त्यांना चरित्रतासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागायचं. त्यांचे केशव पण केलं जायचं, त्यांचे केस कापले जायचे. स्त्रियांच्या नैतिक आणि मानसिक सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला. स्त्रियांना बळकटी यावी, त्यांचा उभारी यावी, त्यांनी समाजामध्ये मोठ्या हिमतीने उभं राहावे, अशा पद्धतीचं शिक्षण त्याने त्यावेळी त्या विधवा आणि परित्यक्त्या महिलांना सुद्धा देण्याचं काम केलं. आता हे स्त्रियांच्या बाबतीत काम झालं, मुलींच्या बाबतीत काम झालं. सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी शिकवलं. आणखी त्याने शिकल्यानंतर स्वतः काही साहित्य लेखन करून ठेवलं. यामध्ये काव्य फुले 1854 मध्ये लिहिलेला आहे. बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ, ही त्यांचं साहित्य कृती आहे, हे त्यांचं लेखन आहे. आणि या त्यांच्या कवितामधून शिक्षण, समता, स्त्री स्वातंत्र्य यांचा प्रचार आणि प्रसार या त्यांच्या साहित्यामधून होत असल्याचं आपल्याला दिसून येईल. या सावित्रीबाईने आपलं शैक्षणिक कार्य चालू केलं, पतीकडून शिक्षण घेतलं आणि सहजासहजी त्यांना हे कार्य करू दिलं लोकांनी किंवा समाजानं त्यांना स्वीकारलं असंही नाही. तर हे शैक्षणिक कार्य करत असताना त्यांना सामाजिक विरोध झाला. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी अत्यंत कठोर असा सामाजिक विरोध सहन करावा लागला. त्यांना अतिशय कडवट अनुभव आले की हा समाज त्यांना स्वतःलाही शिकू देत नव्हता आणि त्या स्वतः शिकल्यानंतर समाजातील इतर स्त्रियांना शिकवण्यासाठी जात असताना त्यांच्यावर अनेक प्रकारचा छळ झाला. आपल्या समोर दिसत असेल पहा की स्त्रीनं शिक्षण घेणे म्हणजे धर्मभंग आहे असं मानलं जायचं. आणि त्यामुळं सावित्रीबाई फुले ज्यावेळी शिकवण्यासाठी पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये जात होत्या, त्यावेळी समाजातील तथाकथित जे अज्ञानी लोक आहेत, अज्ञानी मंडळ आहेत, ही मंडळी त्यांच्यावर दगडफेक करत होती. शेण, माती, चिखल, सगळी घाण वस्तू जी असेल ती त्यांच्या अंगावरती फेकली जायची. ब्राह्मण व सनातनी समाजाने तर त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यांच्या कुटुंबावरही सामाजिक दबाव आणला गेला, कुटुंबाचाही छळ केला गेला. आणि इतका सामाजिक विरोध असताना, धार्मिक विरोध असताना सुद्धा सावित्रीबाई फुलेने आपलं जे कार्य हाती घेतलं होतं स्त्रियांना शिक्षण देण्याचं, हे त्यांनी थांबवलं नाही. मोठ्या धैर्याने त्यांनी या गोष्टीला तोंड दिलं. या ज्यावेळी शाळेत जायच्या त्यावेळी त्यांच्यावर शेण, दगड, चिखल, शेणपाणी सगळ्या प्रकारची घाण अंगावर येऊन पडायची, अश्लील शिवीगाळ केली जायची. तर त्यावेळी त्यांच्याकडं एक पिशवी असायची, त्या पिशवीमध्ये डबल साडी असायची, जी शाळेत जात असताना अंगावरती लोकांनी शेणामातीचे जे काय गोळे टाकलेले असेल ती साडी काढून टाकायच्या आणि जी पिशवीतून चांगली आणलेली साडी आहे ती परत परिधान करून शाळेमध्ये जाऊन त्या मुलांना ते शिकवून परत आपल्या घरी येत असत. अशा प्रकारचा त्रास या मुलींच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी घेतलेला आहे. त्यांना फक्त समाजातूनच विरोध झाला असंही नाही. त्यांच्या कुटुंबावर ज्यावेळी सामाजिक दबाव आला त्यावेळी त्या कुटुंबानं सुद्धा या ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना त्यांना त्रास दिला. ज्योतिराव फुलेने
त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातून या दोघांना हाकलून दिलं, बाहेर काढलं, तरी या दोघांनी आपलं कार्य काही थांबवलं नाही. त्याने आपलं काम चालूच ठेवलं आणि त्यावेळी त्यांच्या सहकार्यासाठी उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी या जोडप्याला आश्रय दिला आणि त्यांच्या आश्रयाने पुण्यामध्ये त्यांनी शाळा चालूच ठेवली. आपलं कार्य सावित्रीबाई फुलेने चालूच ठेवलं. लोकांच्या मध्ये अशी एक मानसिकता होती की शिकलेली स्त्री पतीला मारक ठरते. मुली जर समाजातील शिकल्या तर समाज नष्ट होईल, अशी भीती पसरवली जात होती. आणि विशिष्ट अज्ञानी लोक जे आहेत किंवा त्यावेळचे ते सज्ञानीच होते, पण त्या लोकांनी अशा प्रकारचा प्रसार केला की जेणेकरून स्त्री ही तिला दुय्यम दर्जाची वागणूकच समाजामध्ये मिळावी, ती पुरुषापेक्षा वरचढ होऊ नये, अशा प्रकारची एक पुरुषी भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळं त्याने समाजामध्ये अज्ञान लोकांच्या मध्ये एक समज पसरवला की जी शिकलेली स्त्री असेल ती स्त्री पतीला मारक ठरते आणि समाजसुद्धा नष्ट केला जाईल, समाज नष्ट होईल, सगळं लाईफ नष्ट होईल, अशा प्रकारची भीती समाजामध्ये पसरवली गेली. समाजामध्ये वाईट प्रकारचा प्रसार किंवा भीती निर्माण केली जात होती. विधवा पुनर्वसन, केशवपण विरोध, बालविवाह विरोधी भूमिका घेतल्यामुळं सावित्रीबाई फुले यांच्यावरती त्यावेळच्या समाजानं अनीतीचा सुद्धा आरोप केला गेला. तिच्यावरती वाईट बोलले जाऊ लागले, त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला. तर अशा प्रकारचा विरोध त्यांना त्यावेळच्या समाजातून झालेला आहे. तर सावित्रीबाई फुलेने कोणत्याही अपमानाला अतिशय शांततेने, धैर्याने तोंड दिले. शिक्षणाला समाज परिवर्तनाचे शस्त्र मानले त्याने. आणि या ज्ञानाविना स्वातंत्र्य नाही, हा विचार त्याने प्रत्यक्षात उतरवला आणि आपलं कार्य या सामाजिक विरोधावर मात करत त्यांनी चालूच ठेवलं. तर सावित्रीबाई फुले यांनी भारतीय स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. त्यांना अत्यंत समाजातून विरोध झाला, कुटुंबातून विरोध झाला, तरी सुद्धा त्याने त्यावेळच्या काळामध्ये पुण्यासारख्या सनातनी शहरामध्ये, आपण कर्मठ विचाराचं शहर असं म्हणू, की एक विशिष्ट लोकांचा पगडा त्या ठिकाणी होता की जेणेकरून शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया यांना शिक्षण घ्यायचं नाही, अशा प्रकारची प्रसार त्या ठिकाणी होता. आणि अशा वेळीच त्याने तिथं स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. आणि त्यामुळं असं म्हटलं गेलं की सावित्रीबाई फुले यांनी भारतीय स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. त्यांच्या कार्यामुळं स्त्री शिक्षणाला चालना मिळाली. दलित, बहुजन समाज जागृत झाला आणि आधुनिक समाजाची सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेढ पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांनी रोवली. समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला विविध ड्रेसमधील किंवा विविध पेहराव्यातील मुली किंवा विविध व्यवसायामधील मुली आपल्याला दिसत असतील. तर हे एवढं सगळं बळ जे आहे हे कुणामुळं आलं, तर फक्त याला सावित्रीबाई फुले याच कारणीभूत होत्या. आता एकंदरीत सावित्रीबाई फुले यांचं कार्य म्हणजे काय, तर निव्वळ शाळा उघडणे नव्हे, तर अज्ञान, जातीयता, स्त्रीदास्य यांच्या विरुद्धचा ऐतिहासिक लढा होता. अत्यंत विरोध, अपमान, अन्याय सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा द्वीप समाजात तेवत ठेवला. असं त्यांचं एकंदरीत कार्य सावित्रीबाई फुलेंचं
होतं. सावित्रीबाई फुलेने अशा प्रकारचं सामाजिक सुधारणा केल्यामुळं, स्त्रियांना शिक्षण दिल्यामुळे आपल्यासमोर दिसत असतील विविध क्षेत्रामध्ये आजच्या स्त्रिया चमकलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललेलं आहे आणि याचं एकमेव कारण कोण असेल तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.